Hi guys, today we are going to discuss about that bail applications. Bail application म्हणजे काय? न्यायालयात बेल ॲप्लिकेशन ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. जेलमध्ये अटकेत असलेल्या व्यक्तीस खटल्याचा निकाल लागेपर्यंत तात्पुरती सुटकेची मागणी करता येतो. जामीन अर्ज म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचा शॉर्टकट नाही, तो आहे लीगल स्ट्रॅटेजी. पण योग्य माहिती, योग्य मार्ग आणि योग्य अर्ज तुमच्या केसमध्ये जामीन मिळेल का हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. एक फोन येतो, तुमची अटक झाली आहे, आता पुढे काय? उत्तर आहे जामीन. पण जामीन मिळणे इतके सोपे असते का? जामीन अर्ज म्हणजे तो फक्त कागद नाही, तो आहे तुमच्या स्वातंत्र्याची पहिली लढाई. आज भारतात ही प्रक्रिया चालते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS नुसार. अटक झाल्यानंतर जेल आहात तर रेग्युलर बेल करता येतो. अटक होण्याची भीती असेल तर अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन. एखाद्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला भीती असेल की पोलीस तुम्हाला कधी पण अरेस्ट करू शकतात तर अशा टाईममध्ये तुम्ही अँटिसिपेटरी बेल हे घेऊ शकता. कोर्टामार्फत तुम्ही अँटिसिपेटरी बेल घेऊ शकता. कोर्ट निर्णय घेईपर्यंत थोडी सूट हवी तर इंटरिम बेल. पोलीस चार्जशीट वेळेत दाखल केले नाहीत अशा परिस्थितीमध्ये कायदा स्वतः सांगतो डिफॉल्ट बेल घेऊ शकता. डिफॉल्ट बेल म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन्समध्ये पोलीस CBI ठरलेल्या वेळेत जर चार्जशीट दाखल केले नाहीत अशा परिस्थितीमध्ये तर आरोपीस जामीन मिळवण्याचा अधिकार आहे. पण कोर्ट शब्द ऐकत नाही, तो परिस्थिती पाहतो. तुमचा आधीचा रेकॉर्ड कसा आहे? तुम्ही पळून जाणार का? तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला सहकार्य करणार का? तुम्ही अजूनही निर्दोष आहात का? लक्षात ठेवा, जोपर्यंत हे गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात. जामीन मिळवण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र FIR वकीलपत्र, ओळखपत्र, जामीनदाराचे डॉक्युमेंट असे डॉक्युमेंट लागतात. न्यायालयात अर्ज कसे दाखल करावे? आपले ॲप्लिकेशन आहे, यामध्ये जे काही इन्सिडेंट ते घडलेला आहे तुमचे ॲडव्होकेट त्या विरोधामध्ये डिफेन्स घेतलेले असतात आणि आपले जे काही ॲडव्होकेट आहेत त्या जी काही माहिती आहे ते सविस्तर त्यामध्ये इम्प्लिमेंट करतात. हे झालं बेल ऑफ ॲप्लिकेशन. त्यानंतर स्टेप येते सरकारी वकिलांना नोटीस जाते. त्यानंतर कोर्टात फायलिंगची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या अर्जावरती सुनावणी होते, जेथे तुमचा प्रत्येक शब्द हा तुमच्या स्वातंत्र्याचा निर्णय घेतो. कोर्टाला असे समजून आले की हा जे काही व्यक्ती आहे हा इनोसंट आहे, अशा परिस्थितीमध्ये कोर्ट हे त्यांच्या फेवरमध्ये निकाल देऊ शकतात. ही जी काही घटना आहे ती खरोखरच घडलेली असेल किंवा जी काही लबाडीचा जर यामध्ये जे काही फॅक्ट्स ते इम्प्लिमेंट केलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये बेल हे रिजेक्ट पण होऊ शकते. जर समजा जी काही फॅक्ट्स किंवा रिलिव्हंट जी काही फॅक्ट्स आहेत त्याबद्दल जी काही माहिती आहे ती खरोखरच घडलेली आहे आणि घटना ही परिस्थिती ही तशी होती, जी काही सर्कमस्टान्सेस आहेत त्या इन्सिडेंटचे जर कोर्टाला वाटलं की खरोखरच ह्या व्यक्तीला खरोखरच हे व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जज साहेब तुमच्या फेअर्समध्ये निकाल देऊ शकतात. म्हणजे तुमचा जे काही बेलचा ॲप्लिकेशन आहे तो ग्रँटेड केला जातो. जामीन ही दया नाही, हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक फॉर वॉचिंग.